मित्रहो नमस्कार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना संपूर्ण हयातीत शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणं शक्य झालं नाही. परंतु गद्दारी करून निर्माण झालेल्या शिंदे सेनेला लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर दुसऱ्यांदा ठाकरेंचा पक्ष फोडल्याचं बक्षीस म्हणून एकनाथ शिंदेंच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवण्याचं आश्वासन बीजेपीने दिलं आहे. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानंतर लोकसभेत एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या बीजेपीपेक्षा जास्त म्हणजेच 13 होईल. महाराष्ट्रात बीजेपीचे फक्त 9 लोकसभा खासदार आहेत. ऑपरेशन टायगरमुळे लोकसभेत एकनाथ शिंदेंची ताकद वाढलेली असेल, शिवाय एनडीए आघाडीसुद्धा अधिक मजबूत होईल. एकनाथ शिंदेंनी पहिली गद्दारी करून मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांना फोडून एकनाथ शिंदे आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याची अभिलाषा बाळगून आहेत. सरकार डिलिमिटेशन विधेयक पारित करण्यात अपयशी ठरल्याने देशभरात विरोधी पक्षांची खासदार फोडण्याची मोहीम सरकारने चालवली आहे. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस नंतर उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून एनडीएची ताकद वाढवली जाते. अमित शहानी दिलेली जबाबदारी एकनाथ शिंदे महाराष्ट्रात चोखपणे बजावतायत. 50हून अधिक आमदार आणि 10पेक्षा जास्त खासदार संख्या झाल्याने गद्दारांची शिवसेना लवकरच राष्ट्रीय पक्ष बनलेली असेल.